नमस्कार मंडळी, आज आपण साजरा करणार आहोत एक अतिशय सुंदर आणि पवित्र सण म्हणजेच तुळशी विवाह. हा सण म्हणजे आपल्या घरातील देवघरात होणारा एक छोटासा पण अत्यंत मंगल सोहळा. चला तर मग पाहूया तुळशी विवाह कसा करायचा आणि त्यामागची सुंदर कथा काय आहे. त्यासाठी मी तुळशीचं रोप, विष्णूची मूर्ती तर माझ्याकडे नव्हती, पण मी एक सुपारीला मानलेलं. त्याच्यात फूल, माळा, हळद, कुंकू, ब्लाऊज पीस, त्याच्यानंतर ओटी भरायचं साहित्य, मंगळसूत्र, दीप, धूप, अक्षता, तांदूळ आणि नैवेद्य असं सगळं एकत्र केलेलं. पहिल्यांदा तुळशीचे रोप मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले. नंतर तुळशीला एका ओढणीने झाकून घेतलं आणि सजवली. त्याच्यामध्ये तुळशीला मी बांगड्या, जोडवे, त्याच्यानंतर ते लाटणं, आरसा आणि एक चौकोनी काहीतरी वस्तू आहे, मला त्याचं माहीत नाही, मी तिथे ठेवलं. आणि त्याचप्रमाणे त्याच्या बुडेला चिंच, आवळा असे 2-4 फळं ठेवून घेतले. त्याच्यानंतर मी तुळशीमध्ये दिवा लावला, उदबत्ती लावली. आणि आता आपण तुळशी आणि विष्णू यांचा विवाह जेव्हा सुरू करतो, तेव्हा देवदेवतांना आपण आवाहन करतो. पहिल्यांदा ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री विष्णवे नमः. त्यामागे एक कथा पण आहे की असुरराज जालंधर नावाचा एक बलवान आणि पराक्रमी राक्षस होता. त्याची पत्नी वृंदा म्हणजेच तुळशी ही अतिशय प्रतिव्रता स्त्री होती. तिच्या प्रतिव्रतेच्या तेजामुळे जालंधरला कोणताही देव पराभूत करू शकत नव्हते. देवांनी भगवान विष्णूंना विनंती केली की त्यांनी काहीतरी उपाय करून त्याचा अंत करावा. भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण केले आणि वृंदेसमोर आले. वृंदेने त्यांना आपला पती समजून स्पर्श केला. त्या क्षणी तिचे पतिव्रते तुटले आणि त्या क्षणी देवांनी जालंधराचा वध केला. वृंदेला जेव्हा हे समजले की तिची फसवणूक झालेली आहे, तेव्हा ती अत्यंत संतापली. तिने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही माझ्या पतीचा वध करण्यासाठी मला फसवलं, म्हणून मी तुम्ही दगडाचे व्हाल. त्या शापामुळे भगवान विष्णू शालिग्राम झाले आणि वृंदा स्वतः तुळशीच्या वनस्पतीत रूपांतर झाली. नंतर भगवान विष्णूंनी वृंदेच्या पावित्र्याचा आदर म्हणून तिला वचन दिलं की कार्तिक महिन्यात मी तुझ्याशी विवाह करीन. त्या दिवशीपासून तुळशी विष्णू यांचा विवाह साजरा केला जातो. खरं तर या दिवशी घरी तुळशी आणि विष्णू यांच्यात विधिवत विवाह केला जातो. त्यानंतर तुळशीला वधू मानून तिला हळद, कुंकू, माळ, साडी, मंगळसूत्र, जोडवे असे दागिने घालण्यात येतात. शालिग्रामाला वर मानून देवदेवतांच्या साक्षीने मंगलाष्टिका म्हणत विवाह विधी होतो. या दिवसानंतर विवाहाचे आणि शुभ कार्य सुरू करण्यास शुभ मानले जाते. आपण बघतोच ना, दैनंदिन जीवनात पण दिवाळी झाल्यानंतर आपल्या सगळ्या विवाहाच्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते. मी तुळशीची पूजा करून नैवेद्य दाखवून घेतला. तुळशीमध्ये एक छोटासा रंगनाथही ठेवला. त्याच्यानंतर तुळशीची मी ओटी भरून घेतली आणि जे मी साहित्य आणले होते बाहेरून तुळशीच्या लग्नासाठी, मंगळसूत्र, बांगड्या, त्याच्यानंतर ते हे जोडवे वगैरे मी तिथे ठेवून घेतले आपल्या तुळशीच्या तिथे तुळशीमध्ये. आता तयारी लग्नाची. एक पांढरं शुभ्र वस्त्र घेतलं आणि ते मध्ये अंतरपाटासाठी धरायसाठी त्याच्यावरती कुंकाने छान असं स्वास्तिक काढून घेतलं. कुठल्याही आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही शुभ कार्यामध्ये स्वास्तिकला खूप महत्त्व आहे, लाल रंगाच्या. त्याच्यामुळे एक स्वास्तिक काढून घेतलं. आता सुरू झालं लग्नाची विधी. तर आम्ही मंगलाष्टिका चालू केली आणि तुळशीचं लग्न लावून घेतलं. त्याच्यानंतर जेव्हा आमची मंगलाष्टिका पूर्ण झाल्या म्हणून त्याच्यानंतर आम्ही गणपतीची आणि तुळशीची आरती म्हणून घेतली आणि ताटामध्ये कापूरचा धूप करून घेतला. आरती पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांनी आरती घेतली आणि आपल्या नेहमीप्रमाणे आपण तुळशीला सांगतो हलवून की आता 6 महिने झोपलीस, आता उठ आणि सगळ्या भक्तांकडे लक्ष दे आणि सगळ्यांचं मंगलमय असं कार्य पूर्ण कर.
आणि ह्या आजच्या माझ्या विधीतल्या गोष्टी आहेत. ब्लाऊज पीसनं ओटी भरलेली, रंगनाथ, विडा. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही फटाके उडवले आणि हे डक होतं ज्याच्यामध्ये 3दा असं स्प्रिंकलवालं झाडासारखं उडत होतं, ते आम्हाला फ्री मिळालं होतं दादूला शेजारच्या फटाक्यांवरती. त्याच्यानंतर भुईचक्कर, फुलबाजे, झाड उडून ही माझी तुळशी